चला लिहून झालं असेल तुमचं. आता याच्यानंतर आपण बुक वाईज आपण एक एक सेंटेन्स रीड करून मी एक्सप्लेन करणार. यासाठी जेव्हा मी रीड करतो तेव्हा तुम्ही तुमचं टेक्स्ट बुक हे सोबत ठेवायचं आणि लाईन टू लाईन वर्ड्स बघायचे की सर काय प्रोनाऊन्सिएशन करताय, काय कोणत्या वाक्याचं. ओके. आणि तुम्ही शक्यतो आहे ना बुक सोबत ठेवा मी जेव्हा टीच करतो. ओके. विदाउट बुक तुम्ही हे लेक्चर बघायचं नाही. बुक्स तुमच्या जवळच पाहिजे. ओके. कारण मी बुक्समधून लाईन टू लाईन एक्सप्लेन करणार आहे. ओके. आता थर्ड क्वेश्चन होता त्याच्यामधला, व्हॉट डू यू नो अबाउट दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल काय माहिती आहे ते त्यांनी विचारले. ओके. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल आपल्याला काय काय माहिती आहे बघ, की हा फोर्स कोणत्याही दोन ऑब्जेक्टवर अप्लाय होतो. ओके. आणि या फोर्सचा शोध कोण लावला होता, सर इसाक न्यूटन यांनी. ओके. ही स्टोरी तर तुम्हाला माहिती ओल्ड झाली ती स्टोरी, की एक सफरचंदाचं झाड होतं, त्याच्या खाली आपले सर न्यूटन हे बसलेले होते. तेव्हा अचानक तिथून सफरचंद पडला आणि तो सफरचंद का पडला असं त्यांच्या मनात विचार आला. मग त्यांच्या मनात असे भरपूर क्वेश्चन आले आणि त्या क्वेश्चनचे आन्सर त्यांनी शोधले आणि त्याच्यावरून त्यांनी डिस्कवर केलं की ह्या दोन ऑब्जेक्टमध्ये कोणत्या पण काय होते की कोणता तरी ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतोय, त्याच्यामुळे या वस्तू एकमेकांकडे काय होतात अट्रॅक्ट होत असतात. ओके. सो थर्ड क्वेश्चन हा सोपा आहे. बघा आता आपण स्टार्ट करूया. वी हॅव सीन इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स. ओके. फर्स्ट 9th स्टँडर्ड मध्ये आपण बघितलंय की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा युनिव्हर्स फोर्स मानला जातो. आता युनिव्हर्स फोर्स का बरं, कारण की हा पूर्ण युनिव्हर्स मध्ये हा फोर्स काय असतो अप्लाइड होत असतो. ज्या काही दोन गोष्टी असेल युनिव्हर्स मधल्या त्या दोन्ही गोष्टींमध्ये हा फोर्स अप्लाय होत असतो, त्याच्यामुळे याला युनिव्हर्सल फोर्स असे म्हणतात. ओके. देन and it acts not only between two objects on the earth but also between any two objects in the universe. Let us now learn how this force was discovered. मग हा फोर्स फक्त दोन एकच गोष्टींमध्ये नसेल अट्रॅक्ट होतो, म्हणजे हा फक्त पृथ्वीवरच अशा वस्तूंवर अट्रॅक्ट न होता हा फोर्स कुठं अट्रॅक्ट होतो, जे ॲस्ट्रॉनॉमिकल तुमचे ऑब्जेक्ट्स आहे. ओके. म्हणजे जे काही तुमचे ग्रह वगैरे त्या ग्रहांमध्ये पण त्यांच्यामधला काय तो फोर्स ऍक्ट होत राहतो. ओके. म्हणजे कोणतीही खगोलीय दोन वस्तू घेतल्या आपण की त्यांच्यामध्ये पण हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला मिळेल. त्यामुळे मग आपण सांगू शकतो की हा फोर्स हा दोन बॉडी ऑब्जेक्ट मध्ये लावला जातो. ओके. अप्लाय केला जातो. देन बघा आता ग्रॅव्हिटेशन बद्दल बघू आपण. ॲज वी लर्न द फिनॉमिना ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर इसाक न्यूटन. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलंय की हा फोर्सचा जो डिस्कवरिंग कोणी केली या फोर्सची, सर इसाक न्यूटन यांनी केली. ओके. देन ॲज द स्टोरी गोज ही डिस्कवर द फोर्स बाय ॲक्टिंग ऑन अ ॲपल फ्रॉम ए ट्री ऑन द ग्राउंड. द वंडर why all apples fall vertically downward and not at an angle to the vertical. Why do they not fly off the horizontal direction. बघा आता या पॅराग्राफवरून काय लक्षात येतं आपल्या, की जेव्हा हा न्यूटन तिथं झाडाखाली बसलेला होता तेव्हा काय झालं, सफरचंद पडला म्हणून. मग त्यांनी विचार केला की हा सफरचंद व्हर्टिकली डाऊनवर्ड का बरं पडतोय, हा होरिझॉन्टल का बरं जात नाही. बरोबर ना, व्हर्टिकलच का बरं पडला, होरिझॉन्टल का बरं नाही गेला. मग असे क्वेश्चन त्याच्या मनात प्रोड्यूस होऊ लागले. ओके. मग त्याच्यावरून त्यांनी काय विचार केला की मग यांच्या दोन गोष्टीमध्ये काहीतरी तथ्य असेल. मग त्यांनी जसं जसं टाइम गेला तसं त्यांनी विचार केला आणि विचार केल्यानंतर तसा त्याला असं लक्षात आलं, त्याचं असं ऑब्झर्वेशन आलं की हा सफरचंद खाली पडतोय म्हणजे पृथ्वीच्या व्हर्टिकल डायरेक्शनला तो खाली पडतोय, तर या पृथ्वीमध्ये काहीतरी अशी ताकद आहे की त्या सफरचंदला त्याने अट्रॅक्ट केलं आणि त्याच्यामुळे तो सफरचंद होरिझॉन्टल न जाता डायरेक्टली व्हर्टिकली डाऊनवर्ड खाली पडला. ओके. ही स्टोरी आपण पाचवीपासून ऐकतोय की सफरचंद खाली पडतोय. ओके. आणि आपल्यासारखं तिथं कोणी बसलेलं असतं तर काय झालं असतं, राईट ना. आता तो त्याचे विचार तसे होते त्याच्यामुळे त्यांनी ते केलं. ओके. सपोज तुम्ही बसलेले तिथं, ओके, सफरचंद पडलाय, तुम्हाला काय वाटेल, अरे एक सफरचंद लगेच तुम्ही खाऊन घेशाल, दुसरा पडला परत खाऊन घेशाल. पोट भरल्यावर काय करणार तुम्ही, जाऊ दे आता भरून नेऊ आणि घरी ठेवून देऊ सगळे खाते. बरोबर ना. तुम्ही एवढा विचार करणार आहे का सफरचंद खाली का बरं पडला आणि तो सरळ डाऊनवर्ड डायरेक्शनच का बरं पडला आणि पृथ्वीकडेच का परत पडला. एवढे विचार कोणाच्या मनात आले, न्यूटनच्या. ओके. आपल्या मनात येईल का एवढे नाही. मग त्याच्यातून आपल्याला असं शिकायचं की आपण पण प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे की ही गोष्ट का बरं होते. बरोबर ना. त्याच्या मागचं रिझन शोधलं पाहिजे. हे जर का रिझन आपल्याला कळायला लागलं तर आपण आपल्या लाईफमध्ये सक्सेस होऊ शकतो. ओके. सो लिव्ह दॅट थिंग. नेक्स्ट बघा.
सो कळालं. नेक्स्ट बघा, आफ्टर much thought we come to the conclusion that earth must be attracting apple towards the itself and attractive force must be directed towards the center of the earth. ओके, मग त्यांनी त्याचं कंक्लुजन केलं की हे काही सफरचंद खाली पडतंय ह्याच्यावर कोणता तरी अट्रॅक्टिव्ह फोर्स हा जमिनीकडून लावला गेलाय. ओके, त्याच्यामुळेच हा सफरचंद खाली येतोय. देन बघा, and direction from the apple on the tree to the center of the earth is a vertical direction at the position of apple and thus the apple falls vertically downwards. ओके, म्हणजे जो ऍपल आहे तो काय करतोय की व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शननी खाली जमिनीवर येतोय. ओके, नेक्स्ट बघा, फिगर 1.1 ऑन द लेफ्ट शोज अँड ॲपल ट्री ऑन दी अर्थ. ओके, जी तुम्हाला जी काही लेफ्ट साईडला जी डायग्राम दिली त्या डायग्राममध्ये बघा दिलेले त्यांनी डायग्राममध्ये दिलेलं आहे एक झाड घेतलंय, त्या सफरचंदचं झाड आहे, त्याच्या खाली न्यूटन बसलेले आहे. ओके, आणि मग तिथून ॲपल हा फॉलिंग डाऊन होतोय म्हणजे तो तिथून खाली पडतोय. ओके, आणि जमिनीवर तो येणार आहे. मग याचाच त्यांनी विचार केला आणि इथलं डिस्टन्स हे त्यांनी अप्रॉक्सिमेटली घेतलेलं आहे तुम्हाला डायग्राम दाखवण्यासाठी. नाही तुम्ही म्हणसाल सर इथून तर इथपर्यंत डिस्टन्स खूप कमी दिलं. ओके, त्यांनी ती तशी डायग्राम दिली. ओके, हा वरती तुमचा मून आहे. Along the perpendicular from the position of the apple to the surface of the earth, the figure also shows the gravitational force between the earth and moon. आता या फिगर मध्ये आपल्याला दोन टाइप दिसले. ओके, दोन टाइप दिसले आपल्याला फिगर मध्ये. कोणते दोन टाइप दिसले आपल्याला? हे तुमचं काहीतरी एक सफरचंदाचं झाड आहे. ओके, इथंच आपले सर आयझॅक न्यूटन उभे. ओके, आता इथे काय झालं आणि इथं त्यांनी मून पण दिलेलं आहे. ओके, दिस इज अ मून, ऍपल. ओके, आणि इथं न्यूटन. ओके, आता इथे काय सांगितलं त्यांनी की या ऍपल मध्ये, ओके, या ऍपल मध्ये आणि हा जमिनीच्या पृष्ठभागावर, ओके, या दोघांमध्ये काय होतंय, या दोघांमधल्या डिस्टन्स मध्ये कोणता फोर्स अप्लाय होतोय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि अजून एक दाखवले त्यांनी की जी अर्थ आहे, ओके, हे अर्थ सरफेस असेल. ओके, जो काही अर्थ सरफेस असेल या अर्थ सरफेसचा आणि तुमचा जो मून आहे, मूनचं पण काय होतं इथं की अर्थ सरफेस आणि मून मध्ये पण काय होतं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होते. हे कशावर सांगता येईल? कारण की बघ मूनच्या अवतीभोवती किंवा त्याच्या आपण म्हणतो त्याच्या वर्तुळाकार गतीमध्ये चंद्र काय करतो? आपल्या पृथ्वीला परिक्रमा करतो. ओके, म्हणजे याचा काय अर्थ होतो की जर का अर्थच्या जर का जे काही प्रदक्षिणा करतोय हा मून, म्हणजे हा मून एकाच ठिकाणावर त्याच्या जे काही पाथ आहे त्या पाथने काय सर्क्युलेट होते कंटिन्युअसली आणि तो त्याची जागाचे म्हणजे त्याच्यामधलं डिस्टन्स हे चेंज करत नाही. ओके, म्हणजे तो कंटिन्युअसली काय होतोय अर्थला अराउंड त्याच्या फिरतोय. म्हणजे याच्यावरून काय सांगता येईल आपल्याला की अर्थ आणि मून मध्ये पण कोणता फोर्स ऍक्ट होतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याचमुळे चंद्र हा आपल्या पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो. ओके, नेक्स्ट बघा, the figure also shows the gravitational force between the earth and moon. The distance in the figure are not according to the scale. आता मी तुम्हाला काय सांगितलं की जी काही डायग्राम दिली आहे त्या डायग्राम मध्ये हे मोजून अंतर घेतलेलं नाही. ओके, हे त्यांनी ॲज अ प्रॅक्टिकली घेतलेलं आहे. ओके, नेक्स्ट पॅराग्राफ, न्यूटन थॉट दॅट इफ द फोर्स ऑफ द ग्रॅव्हिटेशन ऍक्ट ऑन द ॲपल ऑन द ट्री ॲट द डिफरंट हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे न्यूटनने काय सांगितलं मग? म्हणजे डिफरंट हाईटवरून डिफरंट ऑब्जेक्टवर काय होणार इथं फोर्स अप्लाय होणार आहे. म्हणजे जेवढी तुमची हाईट असेल त्यानुसार त्याच्यावर फोर्स काय होणार आहे? ऍक्ट होणार आहे. नेक्स्ट बघा, कॅन इट ऑल्सो ऍक्ट ॲन ऑब्जेक्ट ॲट इवन ग्रेटर हाईट्स मच फार्दर अवे फ्रॉम द अर्थ लाईक एक्झाम्पल द मून. कॅन इट ऍक्ट ऑन द इवन फार्दर ऑब्जेक्ट लाईक अदर प्लॅनेट्स अँड द सन. मग त्याच्या मनात विचार आले जर का सफरचंदवर हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतोय आणि त्याच्या कारणामुळे तो सफरचंद खाली पडतोय तर मग अर्थ आणि मून मध्ये पण काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होणार आहे का किंवा होत असेल का? अदर जे प्लॅनेट आहेत, भरपूर प्लॅनेट आहे. ओके, त्या अदर प्लॅनेटचा पण काहीतरी सहभाग असेल का याच्यामध्ये? हे सर्व क्वेश्चन त्याच्या मनात यायला लागले. म्हणजे जे काही ॲस्ट्रॉनॉमिकल काही ऑब्जेक्ट्स आहेत, ओके,
चंद्र तारे वगैरे जे काय असते, जे सॅटेलाइट असते, मग त्या सॅटेलाइटवर सुद्धा या अर्थचा जो फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो ऍक्ट होत असेल का, असे भरपूर क्वेश्चन त्याच्या मनात आले आणि त्याच्यानंतरच मग त्यांनी या फोर्सचा शोध लावला, त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असे म्हणतो. ओके, सिंपल आहे, नोट डाऊन करून घ्यायचं. जर का तुम्हाला कळालं नाही केलं तर काय करायचं, व्हिडिओ बॅक घ्यायचा, परत बघायचा. ओके, आणि बुक हे सोबत राहू दे, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. ओके, बुक तुमच्या समोर ठेवायचं, लाईन टू लाईन लक्ष द्यायचे. ओके, सो हे आपण बघितलं ग्रॅव्हिटेशनचं इंट्रोडक्शन. ओके, याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, तुमचे जे 2 क्वेश्चन दिले इथं, आणि टाइप्स ऑफ फोर्सेस कोणकोणते टाइप आहे ते माहिती पाहिजे तुम्हाला. ओके, विथ दी एक्झाम्पल. सो याच्या पुढचा टॉपिक आहे फोर्स अँड दी मोशन. ओके, फोर्स अँड दी मोशन. आता फोर्स बद्दल तुम्हाला सांगितलं, फोर्स म्हणजे काय, पुश और पुल एनी ऑब्जेक्ट इट इज कॉल्ड दी फोर्स. ओके, एखाद्या गोष्टी जर का पुश किंवा पुल करत असेल आपण तर त्याला आपण फोर्स असे म्हणतो. आणि पुश आणि पुल केल्यानंतर काय होते, त्या वस्तूची डायरेक्शन चेंज होते किंवा त्याचा शेप चेंज होतो किंवा तो ऍक्सेलरेट होतो किंवा त्याची स्टार्टिंग होते किंवा मुव्हिंग होतो. ओके, सो बघू आपण फोर्स अँड मोशन. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही डेफिनेशन लिहून घ्यायचे फोर्सची. काय डेफिनेशन, सिंपली की पुश और पुल एनी ऑब्जेक्ट इट इज कॉल्ड ए फोर्स. ओके, अँड सेकंड थिंग इज द मोशन. द मोशन कशाला म्हणायचं आहे. ओके, आता मी मोशनची डेफिनेशन अशी काही लिहून देत नाही, तुम्ही नोट डाऊन करून घ्या, मी स्लोली रीड करतो. ओके, मोशन. ओके, मोशन आणि त्याची डेफिनेशन. तर मोशन बघा काय, इट इज द फिनोमिना इन विच ऑब्जेक्ट चेंजेस इट पोझिशन ओव्हर दी टाइम. म्हणजे एक असा फिनोमिना आहे की हा फिनोमिनामध्ये काय होते, एखादी वस्तू ही काय होते, तिची जागा चेंज करते. ओके, केव्हा जागा चेंज करते, काहीतरी सर्टन टाइम झाल्यानंतर. ह्यालाच आपण काय म्हणतो, ती गोष्ट कशामध्ये, मोशन मध्ये. ओके, सो मोशनची डायग्राम परत एकदा रिपीट करतो, तुम्ही ती लिहून घ्यायची. इट इज द फिनोमिना इन विच दी ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन ओव्हर दी टाइम. ओके, हे झाल्यानंतर मग आपला जो नेक्स्ट टॉपिक उरेल तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ओके, सो फोर्स अँड मोशन मध्ये एक सेंटेन्स आहे, तेवढा आपण रीड करून घेऊ आणि बाकीचं मग नेक्स्ट बघू. ओके, सो वी हॅव सीन दॅट दी फोर्स इज अ नेसेसरी टू चेंज दी स्पीड ॲज वेल ॲज दी डायरेक्शन मोशन ऑफ दी ऑब्जेक्ट. बघा, फोर्स हा खूप महत्वाचा आहे. कशामुळे, एखाद्या ऑब्जेक्टची जर का आपल्याला डायरेक्शन चेंज करायची. ओके, एखाद्या ऑब्जेक्टची जर का आपल्याला डायरेक्शन चेंज करायची तर आपल्याला कसली गरज पडणार आहे, फोर्सची गरज पडणार. ओके, किंवा डायरेक्शन व्यतिरिक्त आपल्याला त्याची मोशन चेंज करायची. जर का मोशन पण चेंज करायची असेल तरी कशाची गरज पडणार आहे, आपल्याला फोर्सची गरज पडणार आहे. विदाउट फोर्स आपण तिथं काहीच करू शकत नाही. ओके, जर का आपण बाईक चालवतोय, मला टर्न मारायचा आहे, मी कोणताच फोर्स लावला नाही, हँडल सरळच्या सरळ ठेवलं तर टर्न मारला जाईल का, नाही, कारण की बाईक सरळ निघून जाईल समोर, कारण की आपण कोणताही टर्न मारण्यासाठी कोणताही फोर्स हा लावलेला नाही. ओके, कळालं, फोर्स अँड मोशन. इथपर्यंत आपला आज पहिला व्हिडिओ झालं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पुढचा टॉपिक हा क्लिअर करेल. ओके, आणि तुमचे याबद्दल काहीतरी डाऊट असतील तर ते डाऊट्स तुम्ही क्वेश्चन फॉर्मॅटमध्ये लिहायचे. ओके, त्याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ घेणार आहे. सो जे काही डाऊट असतील ते तुम्ही आम्हाला पर्सनलमध्ये सांगू शकता. ते डाऊट तुमचे मी क्लिअर करेल, कारण की त्या डाऊट्सवर मी सेपरेट एक व्हिडिओ बनवेल. ओके, सो आजचा टॉपिक आपला एंड होतो इथंच. नेक्स्ट आपण दुसरा टॉपिक बघू. ओके, थँक्यू सो मच, बाय.